गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण गीतेचा अभ्यास करत करत जवळजवळ त्याच्या शेवटपर्यंत पोहोचलेलो आहोत. मागच्या वेळेस आपण बघितलं होतं की कृष्णाने सगळी गीता सांगितल्यानंतर अर्जुनाला विचारलं की हे सगळं मी तुला सांगितलं, तुला सगळं व्यवस्थित कळलं ना, तू लक्षपूर्वक ऐकलं ना. आता मी पण तुम्हाला विचारतो की हे आतापर्यंत आपण जे चिंतन ऐकलं ते तुम्ही लक्षपूर्वक ऐकलं ना, तुम्हाला लक्षात आलं ना. आता ज्याप्रमाणे अर्जुनाचं उत्तर आहे त्याचप्रमाणे आपलंही उत्तर असेल अशी आपण आशा करू. तर अर्जुन काय उत्तर देतो ते आता आपल्याला स्नेहाताई म्हणून दाखवतील संस्कृतमध्ये, आणि मग नंतर आपण त्याचा अर्थ बघूया. स्नेहाताई. अर्जुन उवाच नष्टो मोहस्मृतिर्लब्धात् त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोऽस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव। ऑसम ऑसम ऑसम. हा जो अर्जुनाचा संस्कृत मधला श्लोक आहे तो आपण इंग्रजीत बघणार. आता ट्रान्सलेशन काय म्हणतात. अर्जुन सेड की ओ माय डिअर कृष्णा, ओ इनफॅलिबल वन, माय इल्युजन इज नाव गॉन. आय हॅव रिगेन्ड माय मेमरी बाय युअर मर्सी. आय एम नाव फर्म अँड फ्री फ्रॉम डाऊट अँड आय एम प्रिपेअर्ड टू ऍक्ट अकॉर्डिंग टू युअर इन्स्ट्रक्शन्स. म्हणजे माझा मोह पूर्णपणे गेला. मला आता एकदम सगळं आठवायला लागलं, मी जे विसरलो होते. तुम्हाला आठवतं का की दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला स्थितप्रज्ञाच्या लक्षणांमध्ये काय सांगितलं होतं भगवंतानी. हं? ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषूपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. है ना. संमोहामुळे बुद्धिनाश आणि बुद्धिनाशामुळे सत्यानाश होतो. हे आपल्याला खूप आधी सांगितलं होतं दुसऱ्या अध्यायात. आता त्या सगळ्या ह्याच्यावर ती गीतेचा मुख्य जो रोख आहे ना तो आहे मोह नष्ट करण्यासाठी. मोक्ष प्राप्त करण्याचं जे शास्त्र आहे ते आहे गीता. गीता हे मोक्ष प्राप्तीचं शास्त्र आहे. आणि मोक्ष म्हणजे मोहाचा क्षय. कारण की मोह जर असला तर मग त्याच्यामुळे बुद्धिनाश होतो, स्मृती विभ्रम होतो. म्हणजे आपल्याला जे जेव्हा आठवायला पाहिजे तेव्हा ते आठवत नाही. त्याचा नाश करायचा आहे म्हणून गीता आहे. तर कृष्ण सांगतोय, कृष्ण विचारतो पहिले अर्जुनाला की मी जे सांगितलं ते व्यवस्थित ऐकलं ना, तुझा मोह नष्ट झाला का. तर अर्जुन आता कन्फर्म करतोय की हा माझा मोह नष्ट झाला आणि माझी स्मृती मला परत मिळाली. म्हणजे मी कोण आहे याची ओळख मी विसरलेलो होतो, पण तू मला ती आता पुन्हा पटवून दिली. आपल्या इथे गुरुकुलांमध्ये ना या विषयांबद्दलचं ज्ञान आणि बोध ह्या सगळ्या गोष्टी गुरुकुलामधनं शिकवल्या जायच्या एकेकाळी. म्हणजे जरी आपल्याला स्वतःच्या स्वरूपाचा बोध झालेला नसला तरी सुद्धा काय आहे ते याच्याबद्दल मुलांना माहिती असायचं. आणि त्यानुसार ब्रह्मचर्याश्रम संपल्यानंतर गृहस्थाश्रम पण अशा रीतीने चालवला जायचा की मोक्षाच्या दिशेने आपली वाटचाल व्हायला पाहिजे. वानप्रस्थाश्रम मोक्षाच्या दिशेने वाटचाल, संन्यासाश्रम मोक्षप्राप्ती. आता आपण कर्म शिकलो, पहिले योग शिकलो, भक्ती शिकलो, ज्ञान शिकलो, आणि हे सगळं झाल्यानंतर शेवटी आपल्या स्वरूपाचा बोध
झाला असायला हवा. अर्जुनाला झालेला आहे. आपल्याला सुद्धा अनुभव जरी नाही झाला तरी सुद्धा एवढं तर कळलंय ना, की आपण कोण नाही आहे ते. म्हणजे आपण देह नाही आहोत हे कळलेलं आहे आपल्याला. आणि आपण जे स्वतःला वेगळा जीव मानत होतो, तो वेगळा जीव देखील काल्पनिक आहे. परंतु त्या वेगळ्या जीवाच्या जाणीवेत असताना आपण धर्माप्रमाणे राहणं आवश्यक आहे. मी एक वेगळा जीव आहे अशी एक भावना आपल्याला जागृतावस्थेमध्ये असते आणि स्वप्नावस्थेमध्ये असते. आपण जर जागृतावस्थेमध्ये युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु या सिद्धांतानुसार राहिलो, सो वी बिहेव प्रॉपरली ड्युरिंग अवर वेकिंग एक्सपिरियन्स, म्हणजे मग आपल्याला स्वप्न चांगली पडतील. आपण जर जागेपणी झोपण्यापूर्वी भयानक भयानक सिरियल्स बघितले, सिनेमे बघितले, तर मग रात्री स्वप्न देखील भयानक पडतील. आपल्या मनामध्ये ज्या इच्छा असतात ना जागृत अवस्थेमध्ये, त्या इच्छा स्वप्नामध्ये आपल्याला पूर्ण झालेल्या दिसतात. सो इफ वी हॅव एनी फॅन्टसीज ड्युरिंग अवर वेकिंग एक्सपिरियन्स, किंवा मनातल्या काही इच्छा ज्या पूर्ण झालेल्या नसतील, त्या स्वप्नामध्ये पूर्ण झालेल्या दिसतात. पण जर जागृत अवस्थेमध्ये आपण आपलं जीवन संतुलित ठेवलं, संयमित ठेवलं, तर मग भलती सलती स्वप्न पडणारच नाही. आमचे गुरुजी काय सांगतात माहितीये का? आपण जर रात्री झोपताना भयानक सिनेमा बघितला, हॉरर फिल्म, चलती ट्रेन ट्रेन में लटकती लाश, चलती ट्रेन में लटकती लाश, असल्या प्रकारचा सिनेमा जर आपण झोपण्यापूर्वी बघितला, तर रात्री स्वप्नामध्ये श्रीकृष्ण मुरली वाजवत नाही येणार, सुदर्शन चक्र घेऊन येईल. बिकॉज वी हॅव सीन हॉरर फिल्म ड्युरिंग वेकिंग आवर्स, है ना? असं होऊ शकतं. तर जागृत अवस्थेमध्ये आपल्याला अवेअरनेस मध्ये राहणं आवश्यक आहे. अवेअरनेस कुठली? की आपला आहार, आचार, विचार, लोकांशी व्यवहार धर्मानुसार असला पाहिजे. जर आपला आचार, विचार, आहार, विहार धर्मानुसार नसला, तर मग त्याचा वाईट परिणाम घडेल. म्हणजे काय, की आपल्याला दुःख प्राप्ती होईल. आपण जर पुण्यकर्म केलं, तर पुण्यकर्माचं फलित म्हणजे सुख. धर्मानुसार आचरण केलं, पुण्यकर्म केलं, तर त्याचा परिणाम म्हणजे सुख होतं आपल्याला. म्हणजे तुम्ही विचार करा, की अगदी साधी गोष्ट आहे, की जर तुम्हाला भूक लागलेली असताना तुम्ही जेवलात, तर तुम्ही जे काही जेवाल ते तुम्हाला चांगलं लागेल. जर भूक लागलेली नसताना तुम्ही जेवाल, तर तुम्ही नखरे कराल. याच्यामध्ये मीठच कमी आहे, तर त्याच्यामध्ये तिखटच जास्त आहे, अमुक अमुक गोष्टी कराल. जर तुम्हाला भूक लागलेली असेल, तुम्हाला जे असेल समोर तुम्ही खाल चुपचाप. ह्याचा अर्थ काय झाला, की भूक लागलेली असताना जेवण हा धर्म झाला, ते पुण्यकर्म झालं. पुण्यकर्म नाही, गरजेपुरतं जर जेवलं तर ते यज्ञकर्म झालं. परंतु जर आपण भूक नसताना जेवलो आणि एवढे सगळे नखरे केले, आपले ते काय म्हणतात, की आपण अन्नाला नावं नाही ठेवायला पाहिजे. अन्नदाता सुखी भव असं म्हणून आपण जेवतो. आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, अशा प्रकारे आपण विचार करतो. तर जर त्याला नावं ठेवली, तर बरोबर नाही, हे अधर्म झाला तो. मग त्याचं फळ काय मिळेल? भूक नसताना जर आपण अन्न ग्रहण केलं, तर त्या अन्नाचं पचन बरोबर होत नाही. त्यामुळे त्या अन्नाचं जे रूपांतर व्हायला पाहिजे आपल्या शरीराच्या धातूंमध्ये, सप्तधातूंमध्ये, ते होत नाही आणि विष तयार होतं, अमविष. भूक नसताना सात्विक अन्न जेवलं तरी सुद्धा अमविष तयार होतं. आणि खरंच जर भूक लागलेली असेल ना, तर तेव्हा तुम्ही थोडस जंक फूड खाल्लं तरी सुद्धा ते पचून जातं. थँक्यू दादा, जंक फूड खायला अलाव केल्याबद्दल. मी नाही अलाव करत आहे. तेवढी भूक लागलेली असतानाच तुम्ही खायला पाहिजे, पण तरी सुद्धा नियम म्हणून नको करायला ते. अपवाद म्हणून ठीक आहे, एखाद्या वेळेस जर तुम्हाला दुसरं काही मिळालं नाही, तुम्हाला जे खायला मिळेल ते खाणं भाग आहे.
परंतु त्याचा नियम नका बनवू. तर धर्मानुसार आचरण केलं तर पुण्य प्राप्त होईल आणि पुण्याचं फळ हे सुख आहे. अधर्मानुसार जर आचरण केलं तर पाप होईल आणि पापाचं फळ हे दुःख आहे. तर जागृतावस्थेमध्ये द्वैतामध्ये आपल्याला अशा प्रकारे राहणं आवश्यक आहे. पण आपल्याला त्याच्या पलीकडे सुद्धा जायचंय. पलीकडे जाण्यासाठी गीता हे शास्त्र है ना. विनोबा काय म्हणतात? मोहमेला चितो देवा, कृपेने स्मृतीला भली, झालो निशंक मी आता, करीन म्हणसी तसे. माझा मोह मेला देवा, तुझ्या कृपेने मला स्मृती लाभली, आता मी निशंक झालो आणि आता तू जसं म्हणशील तसं मी करणार आहे. मुक्त छंदामध्ये काय म्हणतात? मग अर्जुन म्हणत असे श्रीकृष्णाला, तुझ्या कृपेने मोह माझा नष्टला, स्मृती परत मजसी शंका रहिता, जे तू उपदेशले तसे करीन आता. तू जे म्हणशील ते मी आता करीन. अशी जी कृपा तूची केलीस श्रेष्ठ, तिच्या कारणे मोह झाला हि नष्ट. नसे काही शंका आता स्थिर चित्त, तुझ्या उपदेशासी मानू खचित. आता माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका उरलेली नाही आणि मला तू जसं सांगशील तसं मी आता वागणार आहे. हं? अर्जुन म्हणाला, माझा मोह नष्ट झाला, मला माझ्या खऱ्या स्वरूपाचं स्मरण झालं. हे अच्युता, तुझ्या कृपेमुळे मी संशयरहित झालेलो आहे. आता तुझी जी आज्ञा असेल तसं मी करीन. मग अर्जुन म्हणे, काय देवो, पुसताती आवडे मोह, तरी तो सकुटुंब गेला जिठावो घेऊनी आपला. मग अर्जुन म्हणाला, तुझ्या ठिकाणी मोह आहे का, असं तुला वाटतं का? असं देवा तुम्ही मला काय विचारता? तर महाराज, तो मोह आपलं ठिकाण म्हणजे अज्ञान घेऊन परिवारासह गेला. पासी येऊनी दिनकरे, डोळ्याते अंधारे, पुसिजे हे काही सरे कोणे गावी. सूर्याने डोळ्याच्या जवळ येऊन अंधार भासतो काय असं डोळ्याला विचारावं, हे त्याच्या हे त्याचं वेड्यासारखं विचारणं कोणत्या तरी गावात सरतं होईल काय? समजा सूर्यच आला आपल्या डोळ्यासमोर आणि त्यांनी विचारलं की अंधार गेला का, किंवा तुला अंधार आता भासतोय काय? शक्य आहे का ते? ज्ञानाचा सूर्य आपल्या मनामध्ये प्रकाशला की त्यानंतर अज्ञानाचा अंधकार आपोआप नाहीसा व्हायला पाहिजे, जो आता अर्जुनाच्या मनातनं पूर्णपणे नाहीसा झालेला आहे. तैसा तो श्रीकृष्ण राया, आमुची या डोळ्या, गोचर हेची काही सया, न पुरे तव. त्याप्रमाणे श्रीकृष्ण राजा, तुम्ही आमच्या डोळ्यांना प्रत्यक्ष दिसत दिसत आहात. ही एकच गोष्ट कोणची गोष्ट करण्याला पुरणार नाही. म्हणजे कृष्ण जर आपल्या मनामध्ये पूर्णपणे स्थित झाला, सो इफ कृष्णा कॉन्शियसनेस pervades our mind, then there can be absolutely no ignorance at all. जे आपल्या मनामध्ये जे काही अज्ञान असेल ते पूर्णपणे निघून जाईल. विच मीन्स दॅट माय कॉन्शियसनेस हॅज बीन एस्टॅब्लिश्ड इन कृष्णा कॉन्शियसनेस. म्हणजे माझा आत्मा आणि परमात्मा ह्या दोन्ही एकरूप झाल्या. एकरूप झाल्या नाही, ते एकरूप तर होत्याच, फक्त मोहवश मी त्या वेगळ्या आहेत असं समजत होतो. म्हणजे मला मोह झाला होता की हा जीव जो आहे, छोटासा जीव, जीवात्मा, हा वेगळा आहे कृष्णापेक्षा. अशा प्रकारचा मोह झालेला होता. तो मोह नष्ट झाला फक्त. आधी पण माय कॉन्शियसनेस वॉज कृष्णा कॉन्शियसनेस. आता सुद्धा माय कॉन्शियसनेस इज कृष्णा कॉन्शियसनेस. इन द मीन टाइम आय हॅड ओनली फॉरगॉटन that my consciousness is none other than Krishna consciousness. I was under the impression that my consciousness is different from Krishna consciousness. हा माझा भ्रम होता. तो फक्त आता भ्रम दूर झाला. इतकं सोपं झालं है ना. म्हणजे तुमचं केवळ दर्शनच वाटेल ती गोष्ट करण्यास समर्थ आहे. वरी लोभे मायेपासूनी, ते सांगसी तोंड भरुनी, जे काहीसे नाही करुनी जाणू नये. शिवाय जे कोणत्याही उपायांनी जाणता येणार नाही, ते आईपेक्षा अधिक प्रेमाने तू तोंड भरून सांगतोस.
ब्रह्मज्ञान जे आहे ना, ते ब्रह्मज्ञान असं कोणाला देता येत नाही. म्हणजे कृष्णाने ही जी सगळी गीता सांगितली, ही कशा करता सांगितली? की आपला भ्रम पूर्णपणे नाहीसा व्हावा, आपल्या मनातला मोह पूर्णपणे नाहीसा व्हावा, हे समजणं खूप कठीण आहे. पहिले तर मी देह नाहीये हे समजणंच कठीण आहे. 99% लोकांना असं वाटतं की आपण देह आहोत. का बरं असं वाटतं? कारण की भीती वाटते ना, की हा देह गेला म्हणजे मग मी नाही राहणार. म्हणून तर आपल्याला मृत्यूची भीती वाटते. आपल्या परिवारातले, आपल्या ओळखीचे, जे लोक आपल्या प्रेमाचे आहेत, ते लोक कधीच जाऊ नये असं वाटतं. तसं नाही होऊ शकत पण. हे तुमचं शरीर जे आहे ते जाणारच आहे. बरं, काही काही लोक चालले जावे असं वाटतं, पण ते जात नाही. दोन्हीकडनं समस्या आहे. मग तुम्ही मला सांगा, की समजा काही लोक आपल्या जीवनातनं चालले गेले, शरीराने, म्हणजे जगातनं चालले गेले, तरी सुद्धा त्यांनी जर आपल्याला मनस्ताप दिलेला असेल, तर ते आपल्या मनामध्ये स्मृतिरूपाने राहतीलच आणि मनस्ताप देत राहतील. तुम्हालाही अनुभव असेल याचा. म्हणजे जग सोडून गेलेत किंवा नाही, त्याच्या फंदात नका पडू तुम्ही. आपल्या जीवनातनं सुद्धा निघून गेले समजा, आहेत जगामध्ये, परंतु जीवनात निघून गेले, तरी सुद्धा त्यांच्या स्मृतीमुळे आपल्या मनामध्ये चलबिचल निर्माण होते ना. एखादी व्यक्ती जर आपल्याला आवडत नसेल, तर तिच्या केवळ आठवणींनी आपल्याला त्रास होतो. तर ह्याचा अर्थ काय आहे, की आपण समजा म्हटलं की देहाने एखादी व्यक्ती जर चालली गेली, तर त्याच्यामुळे आपल्याला त्रास होणार नाही, तसं नाहीये. आवडणारी व्यक्ती जाऊ नये देहाने असं वाटतं. न आवडणारी व्यक्ती देहाने चालली जावी, म्हणजे जग सोडून नाही पण ऍटलिस्ट आपल्या जीवनात तरी चालली जावी, असं वाटतं ना आपल्याला. तर हा 99% लोकांचा भ्रम असतो. त्याच्याही पेक्षा जास्त म्हणजे ऑलमोस्ट 100% लोकांचा हा भ्रम असतो की हा जीव आहे, आपण वेगळा जीव. तर ह्या दोन भ्रमांमधनं आपल्याला बाहेर निघायचं. पण हे सगळं समजावून किती प्रेमाने सांगितलं? आईपेक्षाही अधिक प्रेमाने तुम्हाला समजावून सांगितलं. आता मोह असे की नाही, हे ऐसे जी पुससी काही, कृतकृत्य जाहलो पाही तुझेपणे. आता महाराज, माझ्या ठिकाणी मोह आहे की नाही असं आपण काय विचारता? मी तुझ्या स्वरूपाच्या प्राप्तीने कृतकृत्य झालो. म्हणजे काय, की आता मला सगळं करायचं जे होतं ते करून झालेलं आहे. आता मला जे काही करायचं आहे, किंवा मी काय जे काही करणार आहे ते सगळं तुझ्या आज्ञेने करणार आहे. आय एम गोइंग टू कंटिन्यू टू डू ओनली व्हॉट एव्हर यू टेल मी टू डू. दॅट इज माय निश्चय याच्यानंतरचा. है ना, गुंतलो होतो अर्जुन गुणे, तो मुक्त झालो तुझेपणे. आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. मी अर्जुन आहे अशा देह तादात्म्याने मी अडकलेलो होतो. म्हणजे मी स्वतःला देह म्हणजे अर्जुन समजत होतो. तो तुझ्याशी ऐक्य पाहून मुक्त झालो. आता तू पुसणं आणि मी सांगणं, ह्या दोन्ही गोष्टी उरल्या नाहीत. म्हणजे काय, की तू आणि मी आता एकरूप झालेला असल्यामुळे तू आता मला काय विचारतोय, की तुला समजलं का? तुम्हाला आठवतं का, की मागच्या श्लोकामध्ये किंवा मागच्या सत्रामध्ये आपण बघितलं होतं, की कृष्णाने अर्जुनाला अद्वैताचा बोध करून दिला. त्याच्यामध्ये कृष्ण आणि अर्जुन हे दोन वेगळे राहिले नाही, परंतु त्या अद्वैतातून कृष्णाने अर्जुनाला खाली आणलं, द्वैतामध्ये आणलं पुन्हा, आणि मग विचारलं की तुझा मोह गेला की नाही. पण अर्जुन त्या अद्वैतामध्ये अजूनही आहे, त्या अनुभवामध्ये तो म्हणतो की तू आणि मी वेगळं नाहीच आहे. तर तू मला का बरं विचारतोय की तुझा मोह गेला की नाही? तू आणि मी एकच आहोत. ज्याप्रमाणे तुझ्या मनामध्ये काही मोह नाही त्याप्रमाणे माझ्या मनातला सुद्धा मोह पूर्णपणे गेलेला आहे. आपण दोघे एकरूपच आहोत. काय विचारतोयस तू? मी तुझे नि प्रसादे, लाधलेनी आत्मबोधे, मोहाचे तया कांदे नेदीच उरो. तुमच्या प्रसादाने प्राप्त झालेल्या आत्मबोधाने त्या मोहाचं मूळ म्हणजे अज्ञान मी आपल्या ठिकाणी शिल्लक राहू देणार नाही. तुमच्या प्रसादाने प्राप्त झालेल्या आत्मबोधाने त्या मोहाचं मूळ म्हणजे अज्ञान मी आपल्या ठिकाणी शिल्लक राहू देणार नाही. आता उरलेलंच नाही काही.
आता करणे का न करणे, हे जेठे ओढी दुजेपणे, हे जेणे उठी दुजेपणे, ते तू वाचूनी नेणे सर्वत्र गा. आता हे देवा, अमुक एक करावयाचं अथवा अमुक एक करावयाचं नाही, हे ज्या द्वैतापासून उत्पन्न होतं त्या द्वैतात सर्व ठिकाणी तुझ्याशिवाय मला काहीही दिसत नाही. सो देर इज नो डिव्हायलिटी इन माय माइंड एट ऑल. ये विषयी माझ्या ठाई संदेहाचे नुरेची काही, त्रिशुद्धी कर्म जेथ नाही ते मी झालो. याविषयी माझ्या ठिकाणी संशयाचं काहीच उरलं नाही. तर निश्चय करून जिथे कर्माचा संबंध नाही ते ब्रह्मस्वरूप मी झालो. म्हणजे बघा की कर्म केव्हा शक्य आहे? जोपर्यंत आपण स्वतःला जीव किंवा देह मानत राहू तोपर्यंतच आपल्याला कर्म करावं पण लागेल आणि कर्म करता येणं शक्य आहे. शुद्ध आत्म्याच्या ठिकाणी किंवा शुद्ध परमात्म्याच्या ठिकाणी कर्म नाहीच आहे. प्युअर कॉन्शियसनेस डज नॉट डू एनिथिंग. देर इज नो कर्म, देर इज नो डुअरशिप, देर इज नो डुईंग, देर इज नो ऍक्शन किंवा देर इज नो ऍक्टिव्हिटी ऍट द लेवल ऑफ द प्युअर कॉन्शियसनेस. आपली जी स्वतःबद्दलची जाणीव आहे तिथे काय आहे कर्म? तिथे काहीच नाही कर्म. दॅट प्युअर कॉन्शियसनेस, ती शुद्ध चैतन्याची जाणीव, ही सगळ्या कर्माला आधार देते पण कर्म करत नाही. कर्म करण्यासाठी तुम्हाला जीव पण पाहिजे, कर्ताभाव पण पाहिजे आणि उपकरण पण पाहिजे. म्हणजे काय की तुमचं शरीर पाहिजे ना, कर्मेंद्रिय पाहिजे तुम्हाला. म्हणजे जे शुद्ध चैतन्य आहे ते बोलू थोडी शकतं. शुद्ध चैतन्याला बोलण्यासाठी सुद्धा अवतार घ्यावे लागले ना. शुद्ध चैतन्याला कृष्णाच्या रूपाने सगुण साकार रूपामध्ये यावं लागलं, तेव्हाच त्याच्या तोंडून गीता आपल्याला ऐकायला मिळाली. शुद्ध चैतन्य काहीच बोलू शकत नाही. शुद्ध चैतन्य काही करू शकत नाही. शुद्ध चैतन्याला समजा काही करायचं असेल तर त्याला मायेसोबत यावं लागेल, प्रकृतीसोबत यावं लागेल, तेव्हा काहीतरी घडेल, नाही तर काही नाही घडणार. तुझे नि मज मी पावोनी, कर्तव्य गेले निपटूनी, परी आज्ञा तुझी वाचोनी, आन नाही प्रभो. तुझ्या कृपेनं माझं आत्मस्वरूप मला प्राप्त होऊन माझं कर्तव्य निशेष गेलंच. परंतु आता प्रभो तुमच्या आज्ञे वाचून मला दुसरं काही कर्तव्य राहिलं नाही. म्हणजे आता मी जे काही करणार आहे ते सगळं परमात्म्याच्या इच्छेचं जे असेल ते करणार आहे. माझ्या इच्छेचं मी काही करणार नाही. काजे दृश्य दृश्याते नाशी, जे दुजे द्वैताते ग्रासी, जे एक परी सर्वदेशी वसवी सदा. कारण की जे दृश्य कृष्ण स्वरूप आहे ते इतर दृश्याचा नाश करतं. जे कृष्ण स्वरूप असून जे कृष्ण स्वरूप दुसरं असून द्वैताचा नाश करतं ते कृष्ण स्वरूप एकच आहे, सर्व देशात सर्व काळ वास्तव्य करतं. आता पहा की तुम्हाला पुष्कळदा मी हे उदाहरण दिलं होतं बघा, की समजा माझ्या हातात ही वस्तू आहे. समजा माझ्या इयरप्लगचं हे केस आहे, ठीक आहे ना. की आपण त्यातलं एकच काढूया म्हणजे दिस इज इव्हन इझियर, हे जरा जास्त तुम्हाला क्लिअर दिसेल. दिस इज द इयर प्लग, राईट. आता समजा मी ह्या इयर प्लग कडे बघितलं ना तर हा जो माझ्या लॅपटॉपची ही जी स्क्रीन आहे, चित्र जे दिसतंय ते धुसर होतं. इट गोज आउट ऑफ फोकस. आणि मी जर तिकडे बघितलं तर हे आउट ऑफ फोकस होतं. म्हणजे कसं आहे की आपण जेव्हा जगाकडे बघत असतो, जगाकडे आपलं लक्ष असतं, तेव्हा जगाच्या मागे जो परमात्मा असतो ना तो धुसर होतो. आणि समजा त्या परमात्म्याकडे लक्ष दिलं तर जग धुसर होतं. लक्षात आलं का? वी आर लुकिंग एट द वर्ल्ड, अवर फोकस इज ऑन द वर्ल्ड, सो देअरफॉर द परमात्मा इज हिडन. परंतु त्याच्या मागे जर परमात्म्याकडे आपलं लक्ष गेलं तर मग जग नाहीसं होईल ना. नंतर हे लक्षात येईल की हे जग जे आहे हे ह्या परमात्म्याचाच विस्तार आहे. सो द वर्ल्ड कॅनॉट रिअली एक्झिस्ट अनलेस परमात्मा एक्झिस्ट अंडरनीथ. जोपर्यंत तो परमात्मा नाहीये तोपर्यंत हे जग दिसणारच नाही. हे जग जे आहे ना तो त्या परमात्म्याचा विस्तार आहे आणि तो सारखा बदलत असतो. सो जे
दृश्य जग आहे, म्हणजे ॲपरंट युनिव्हर्स, व्हिजिबल युनिव्हर्स. दॅट व्हिजिबल युनिव्हर्स इज अन एक्सपॅन्शन ऑफ द प्युअर कॉन्शियसनेस अँड इट कीप्स चेंजिंग ऑल द टाइम. सिन्स इट कीप्स चेंजिंग ऑल द टाइम, ते सारखं बदलत असतं, त्यामुळे आपल्या त्या बदलाकडे आपलं लक्ष असतं आणि त्याच्यामुळे आपण मोहित होतो. आपल्याला ते खूप चांगलं वाटतं. हे जादूगार कसा जादूचे प्रयोग करत असताना तो आपल्याला जे काही दाखवतो ते आपण बघतो, तो स्वतः काय करतोय ते आपल्याला कळतच नाही. म्हणजे द ट्रिक्स ही प्लेज वी डोंट नो, वी ओनली सी व्हॉट ही वॉन्ट्स टू शो अस. आपण त्या दिसणाऱ्या जादूमध्ये इतके गुंग होतो की जादूगार काय करतोय ते आपल्याला कळतच नाही. त्याचप्रमाणे या जगामध्ये आपण जेव्हा गुंग असतो तेव्हा त्याच्या मागचा जो परमात्मा आहे त्याच्याकडलं आपलं लक्ष त्याच्यावर निघून जातं पूर्णपणे. किंवा तो आहे किंवा नाही हे पण कळत नाही. कारण की आपल्याला जादूमध्येच खूप मजा येते, है ना. जयाचे नि संबंधे बंधू फिटे, जयाची या आशा आस तुटे, जे भेटले या सर्व भेटे आपण पाजी. ज्याच्या संबंधाने संसार बंध नाहीसा होतो, ज्याची आशा केली असता इतर सर्व आशा नाहीशा होतात, आणि जे भेटलं असता आपल्या ठिकाणी सर्वच भेटतं. ते तू गुरुलिंग जी माझे, जे येकलेपणीचे विरजे, जया लागी ओलांडीजे अद्वैत बोधू. ज्याच्या प्रेमाकरता अद्वैत बोधाचं उल्लंघन करावं लागतं, आणि जी एकाकीपणाला मदत करते अशी माझी गुरुमूर्ती तू आहेस. ज्या प्रेमाकरता अद्वैत बोधाचं उल्लंघन करावं लागतं, म्हणजे पहा की अद्वैतामध्ये प्रेम होऊ शकतं का? प्रेम जर होणार असेल तर मग द्वैताची गरज आहे ना. प्रेम आपलं कोणातरी दुसऱ्यासोबत होऊ शकतं ना. अद्वैतामध्ये प्रेम नाही होऊ शकत. देर इज नो अदर. अद्वैतामध्ये अद्वैत म्हणजे देर इज नो सेकंड. सो इफ देर इज नो सेकंड, हू विल आय लव्ह? तर आपल्याला समजा प्रेमात असायचं असेल किंवा प्रेमात राहायचं असेल तर दुसरं कोणीतरी प्रेम करण्यासाठी हवं ना आपल्याला. तर या अद्वैत बोधातून मला तू बाहेर काढलं आणि तुझ्यासोबत जे माझं प्रेम आहे त्याच्या अनुभवात आणलं. अद्वैत बोधाचं उल्लंघन करावं लागतं, आणि जी एकाकीपणाला मदत करते अशी तू माझी गुरुमूर्ती आहेस. म्हणजे एकाकीपणा म्हणजे काय, की मला एकट्याला कंटाळा येईल ना, म्हणून मला दुसरं कोणीतरी पाहिजे. तर त्याच्यासाठी तू माझी गुरुमूर्ती आहेस, असं अर्जुन त्याला म्हणतोय. आपणची होऊनी ब्रह्म, सारी जे कृत्यांचे काम, मग कीजे का निस्सीम सेवा जयाची. आपणच स्वतः ब्रह्म होऊन कृत्य आणि अकृत्य यांचं प्रयोजनच नाहीसं करू, आणि मग ज्याची अमर्याद सेवा करावी. आपणच स्वतः ब्रह्म होऊन कृत्य आणि अकृत्य म्हणजे करण्यासारखं किंवा न करण्यासारखं यांचं प्रयोजन पूर्णपणे नाहीसं करून टाकायचं. कारण की ब्रह्माच्या ठिकाणी कर्म नाहीये, कर्ताभाव नाहीये, कृत्य अकृत्य असं काहीच नाहीये. हे सगळं झाल्यानंतर, द्वैतामध्ये आल्यानंतर आपण कोणाची सेवा करावी? कृष्णाची सेवा करावी, अमर्याद सेवा करावी. आपण जेव्हा अद्वैतातून द्वैतात येऊ, म्हणजे अद्वैत बोध झाल्यानंतर आपण द्वैतात येऊ. म्हणजे काय, की माझ्या स्वरूपाचा बोध झाल्यानंतर जेव्हा मी द्वैतात येईन तेव्हा मी केवळ सेवा करीन. कोणाची? भगवंताची, परमात्म्याची, म्हणजे समष्टीची. सो व्हॉट एव्हर आय डू नाव, बिकॉज आय हॅव रिअलाइज माय इसेन्शियल नेचर ड्युरिंग माय वेकिंग एक्सपिरियन्स, आय एम गोइंग टू डू ओनली दोज थिंग्स दॅट आर बेनिफिशियल फॉर द टोटॅलिटी. माझ्या स्वतःचा संकुचित स्वार्थ आता गेला. आता जे काही मी करणार आहे ते सगळंच्या सगळं समष्टीच्या कल्याणासाठी करणार आहे. गंगा सिंधू सेवू गेली, पावताची समुद्र झाली, तेवी भक्ता सेल दिधली निज पदाची. गंगा समुद्राचा उपभोग घेण्यास गेली आणि समुद्राजवळ जाताच समुद्र झाली. म्हणजे समुद्राने जसं तिला आपलं पद दिलं त्याप्रमाणे
ज्याने आपल्या भक्तांना आपल्या पदाचा उत्तम वाटा दिला. जसं गंगेला समुद्राने समुद्रच करून टाकलं, तसंच भक्तांनी सुद्धा, म्हणजे भगवंतानी भक्तांना आपल्यासारखं करून टाकलं. तो तू माझा जी निरुपचारू, श्रीकृष्णा सेव्य सद्गुरू, मा ब्रह्मतेचा उपकारू हाची मानी. तो तू माझा निर्मित, म्हणजे कोणाच्याही अपेक्षेने गुरुपद पावलेला नव्हे असा, निर्मित, निर्मित म्हणजे कोणाच्याही अपेक्षेने गुरुपद पावलेला नव्हे. तू माझा गुरु आहे, पण कोणाच्या अपेक्षेने गुरुपद पावलेला नाहीये. हा, निर्मित व सेवा करण्यास योग्य असा गुरु आहेस. म्हणजे तुझ्यासारखा गुरु जो आहे तो माझ्यासाठी, म्हणजे मी ज्याची सेवा करावा असा तो योग्य गुरु तू आहेस. आणि आपल्या शिष्याला ब्रह्मरूपता देणं हा तुमचा स्वभावच आहे. त्याप्रमाणे तुम्ही मला ब्रह्मरूपता दिली, तर मग हाच तुमचा मला ब्रह्मता देण्याचा उपकार मी का मानतो. म्हणून म्हणाल तर, जे मज तुम्हा आड होते भेदाचे कवाड, ते फेडोनी गेले केले गोड सेवा सुख. याचं कारण असं की माया आणि तुमच्यामध्ये जो भेदाचा प्रतिबंध म्हणजे पडदा होता, तो दूर करून तुम्ही सेवा सुख गोड केलं. आपल्याला कृष्णाचं स्वरूप व्यवस्थित दिसत नाही, कारण की मायेचा पडदा आहे आपल्या आणि कृष्णाच्या मध्ये. पण तो कृष्णानेच दूर केला. त्याच्यामुळे काय झालं की आता जे सेवा सुख मला मिळणार आहे ते खूप गोड असणार आहे. तरी आता तुझी आज्ञा, सकळ देवाधिदे देवराज्ञा, करीन देई अनुज्ञा भलतीये विषयी. हे सर्व देवातील श्रेष्ठ देवराया, तर आता तू वाटेल त्याविषयी मला आज्ञा दे, मी तुझ्या आज्ञेप्रमाणे करीन. यया अर्जुनाची या बोला, देवो नाचे सुखे भुलला, म्हणे विश्वफळा झाला फळ हा मज. अर्जुनाच्या या बोलण्याने देव सुखाने भुलून नाचू लागले आणि म्हणाले की सदा सफळ असणारा विश्वाचं फळ आणि साध्य जो मी त्या मला हा अर्जुन फळ झाला. म्हणजे देव स्वतः म्हणतायत की मी, म्हणजे मी, की सदा सफळ असणारा. म्हणजे कसं आहे की कृष्ण कधी निष्फळ नसतो. कृष्ण नेहमी सफळ असतो. म्हणजे काय की कृष्णाला फळ हे लागणारच आहे. तर कृष्णाला फळ कुठलं लागलं? कृष्णाला अर्जुन हे फळ लागलं. आणि खरं आहे ना की वेन कॉन्शियसनेस मॅनिफेस्ट्स इटसेल्फ कम्प्लिटली, म्हणजे शुद्ध चैतन्य जेव्हा पूर्णपणे प्रगट होतं, तर ते अवतारांच्या रूपाने प्रकट होतं. म्हणजे श्रीकृष्ण हा सगुण साकार परमात्मा आहे असं आपण म्हणतो, राईट? सगुण साकार ईश्वर. त्यांनी अर्जुनाला जो बोध दिला, त्यामुळे अर्जुन देखील त्याच पदाला पोचला. म्हणजे काय झालं की अर्जुनासारखं जे कच्चं फळ होतं ते आता पिकलं. त्यामुळे श्रीकृष्ण जो आहे तो सफळ नेहमीच होतो. श्रीकृष्णाची जर कृपा असली तर काही पण होऊ शकतं. आपल्यावर सुद्धा श्रीकृष्णाची कृपा आहे, म्हणून आपल्याला गीता शिकण्याची इच्छा झाली. ही जर आपण व्यवस्थित आपली जबाबदारी पूर्ण केली, तर कृष्णाची कृपा आपल्यावर का नाही होणार? व्हायलाच पाहिजे. हं? उणेनी उमचला सुधा करू, देखुनी आपला कुमरू, मर्यादा क्षीरसागरू विसरे चिना. आपला मुलगा जो चंद्र, त्याने उणेपणा टाकलेला आहे. म्हणजे काय की आता पौर्णिमा आलेली आहे, तो पूर्ण झालाय असं बघून क्षीरसमुद्र म्हणजे मिल्की वे गॅलेक्सी, दुधाचा सागर किंवा चांदणं आपली मर्यादा विसरतच नाही काय. ऐसे संवादाची या बहुला, लग्न दोघांची या आतुला, लागले देखोनी झाला निर्भयू संजयो. ह्याप्रमाणे संवादाच्या बहुल्यावर कृष्ण आणि अर्जुन या दोघांमध्ये लग्न लागलेलं. ते दोघे स्वरूप ऐक्यतेला पावलेले बघून संजय आनंदाने उचंबळला. कृष्ण आणि अर्जुन हे दोघं एकरूप झालेले बघून संजय
देखील आनंदाने उचंबळला. तेणे उचंबळलेपणे संजय धृतराष्ट्रा ते म्हणे, जी कैसे बादरायणे रक्षिलो दोघे. त्या आनंदाच्या भरतीने मग संजय धृतराष्ट्राला म्हणाला, महाराज, आपण दोघे व्यासांकडून कसे रक्षिले गेलो ते ऐका. आजी तुमते अवधारा, नाही चर्मचक्षुही संसारा, की ज्ञानदृष्टी व्यवहारा हाणी लेती. आज जगातील पदार्थ पाहण्याची जी चर्मदृष्टी म्हणजे आपले डोळे, बॉडीली आईज, फिजिकल आईज, तीही ज्या तुम्हास नाही, म्हणजे धृतराष्ट्राला डोळे नव्हते ना, त्या तुम्हाला अतींद्रिय पदार्थ दाखवणाऱ्या ज्ञानदृष्टीच्या व्यवहारात आणलं. म्हणजे तुम्हाला हे सगळं ज्ञानाने समजावून सांगितलं, डोळे जरी नसले तरी. आणि रथींची हे राहाटी, घेई जो घोड्यासाठी, तया आम्हा या गोष्टी गोचरा होती. आणि रथ चालवण्यास जे घोडे लागतात, त्या घोड्यांसाठी, घोड्यांची परीक्षा करून ते घेण्यासाठी तुम्ही ज्या आम्हाला ठेवलं, त्या आम्हाला ह्या गोष्टी म्हणजे कृष्णार्जुनांचा संवाद व्यासकृपेने ऐकण्यास मिळत आहे. म्हणजे संजय हा धृतराष्ट्राचा सेवक होता, मंत्री होता. तर रथ चालवण्यास जे घोडे लागतात, त्या घोड्यांसाठी म्हणजे घोड्यांची परीक्षा करून घेण्यासाठी तुम्ही जे आम्हाला ठेवले, हा संजय जो होता, मे बी धृतराष्ट्राने त्याला अपॉइंट केलं कशा करता, की तुम्हाला चांगले घोडे विकत घेऊन देशील, ही तुझी जॉब रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर त्या घोडे विकत घेणाऱ्या मंत्र्याला मिनिस्टर फॉर हॉर्स परचेसिंग आजकाल पण असतं ना, घोडे विकत घ्या आणि विका, घोडे बाजार. तर तसा तो संजय होता तेव्हा धृतराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये. तर त्याला व्यासांच्या कृपेने दूरदर्शन झालं, टेलिव्हिजन. आणि कुरुक्षेत्रात काय सुरू आहे ते सगळंच्या सगळं यांनी धृतराष्ट्राला सगळं सांगितलं. आणि धृतराष्ट्र आंधळा असून सुद्धा त्याला ते सगळं दिसलं किंवा कळलं. अशी जातो व्यासदेवांच्या कृपेने. वरी झुंजाचे निर्वाण, मांडले असे दारुण, दोही हारी आपण हारपिजे जैसे. शिवाय आणखी युद्धाचा अनर्थ असा भयंकर आरंभला आहे, की या युद्धामध्ये उभय पक्षापैकी कोणीही पराभूत झालं तरी आपलाच पराभव होईल. कारण की दोन्ही सैन्य एकाच कुळातले आहेत, दोघंही कौरवच आहेत. एवढा जिये साकडा, कैसा अनुग्रहो पै गाढा, जे ब्रह्मानंद उघडा भोगवी तसे. व्यासाचा कसा बलवत्तर अनुग्रह, की युद्धासारख्या एवढ्या संकटात पण निरावरण आनंद आपल्याकडनं भोगवीत आहेत. युद्धासारख्या प्रसंगी सुद्धा ब्रह्मानंदाचा आनंद आपल्याला व्यासदेव भोगवीत आहेत. ऐसे संजय बोलिला, परी न द्रव्ये येरू उगला, चंद्रकिरणी शिवतला पाषाणू जैसा. असं संजय बोलला, परंतु धृतराष्ट्रावर त्याचा काही परिणाम झाला नाही. तो चंद्रकिरणाने स्पर्श केलेल्या सामान्य दगडाप्रमाणे म्हणजे पाझर न फुटता निर्विकारपणे स्वस्थच राहिला. हे देखोनी तयाची दशा, मग करीचिना सरिसा, परी सुखे जाला पिसा बोल तसे. ही त्या धृतराष्ट्राची अवस्था पाहून मग कृष्णार्जुनाच्या संवाद संबंधाने त्याने बोलण्याचं सोडून दिलं होतं. परंतु सुखाने वेळा झाल्या असल्या कारणाने तो तसाच बोलत राहिला. संजय बोलत राहिला. भुलविला हर्षवेगे, म्हणून धृतराष्ट्रा सांगे, येरवी नव्हे तया जोगे हे कीर जाणे. आनंदाच्या वेगाने बेहोश झाल्यामुळे तो धृतराष्ट्राला सांगत होता, एरवी हे धृतराष्ट्राजोगं नाही, हे तो निश्चयाने जाणत होता. अशा प्रकारे आपण 73वा श्लोक बघितला. नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादात. काय होतं का स्नेहा, मला ते आठवत नाही आता. तुझ्या प्रसादामुळे मला हे मिळालं. त्वत्प्रसादात् मया श्रुतः मयाच्युत तितोस्मी गतसंदेहा करिष्ये वचनं करिष्ये तव. किती सुंदर. याच्याबद्दल कोणाला काही बोलायचंय? एनीबडी हॅज एनी कॉमेंट्स, क्वेश्चन्स, की कसा मोह गेला अर्जुनाचा? समीरजी, आपल्याला प्रश्न आहेच, बोला. एक एक डाऊट आहे. मी जे हा. आधी सांगत होता की व्यक्ती गेल्यानंतर तो स्मृती घेऊन जातो का आपल्या बरोबर? नाही नाही, व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या स्मृती तुमच्याजवळ राहतात. तो तर चालला जाईल, परंतु त्याची स्मृती तुम्ही धरून ठेवली आहे ना. हा तुमचा प्रॉब्लेम आहे, त्याच्याबद्दल त्याचा ती थोडीच ते प्रॉब्लेम आहे. आपल्याकडे राहतात. नाही प्रॉब्लेम नाही, पण त्याचे जे आठवणी असतात
स्मृती असतात आपल्याबद्दल, त्या घराबद्दल वगैरे, तो घेऊन त्याचा जातो तो का बघेल बरोबर? ना. आपल्याला त्याच्याशी काय करायचंय? अच्छा. आपल्याला त्याच्या स्मृतींबद्दल काही कळतं का? त्याच्या मनात ज्या स्मृती असतील तो त्याच्यासोबत तो घेऊन जाईल. हा. आपल्याला कुठे त्या स्मृतींचा अनुभव आहे? आपल्याला तर आपल्या मनातल्या स्मृतींचा अनुभव आहे ना. तर आपल्याला आपल्या मनातल्या स्मृती जर चांगल्या ठेवायच्या असतील तर जागृतावस्थेमध्ये जागेपणी दैनंदिन जीवनात, व्यावहारिक जीवनात आपल्याला धर्मानुसार आचरण करणं आवश्यक आहे. सो गीतेमध्ये द्वैतामध्ये कसं राहावं हे पण सांगितलेलं आहे, आणि ते करता करता अद्वैताचा बोध कसा होईल, आणि मग अद्वैताचा बोध झाल्यानंतर मग द्वैतामध्ये कसं राहावं हे पण सांगितलंय. तर आता या श्लोकामध्ये काय म्हणाला अर्जुन, की हा, मला अद्वैताचा बोध झालेला आहे, परंतु आता कृत्य आणि अकृत्य ह्याची मला काहीच गरज उरलेली नाही, पण आता मी तरी करणार आहे. काय करणार आहे? करिष्ये वचनम तव. तू जे मला सांगशील ते मी करणार. आता ह्याच्या पलीकडचा श्लोक बघू काय म्हणतात. स्नेहाताई, आर यू रेडी? हो. लेट्स सी व्हॉट श्लोक नंबर 74 सेज. आता संजय सांगणार आहे. ए सॉरी, इथेच होता का? हो. हाच. 74 मध्येच आहोत ना आपण? आता आपण हो. 73 म्हणाल होता का? करेक्ट. हो. 74 मध्ये म्हणा काय म्हणतात. संजय काय सांगतो आता? संजय उवाच इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः संवादमिमम श्रौषम् अद्भुतं रोमहर्षणम्. अशा प्रकारचा हा जो संवाद होता. संजय said thus, have I heard the conversation of two great souls, Krishna and Arjun, and so wonderful is that message that my hair is standing on end. रोमहर्षक म्हणजे माझ्या अंगावरचे केस उभे झाले. आय गॉट गूज बम्प्स. व्यासदेवे. हा, 74. संजय काय म्हणाला? असा कृष्णार्जुनांचा हा झाला संवाद अद्भुत. असा कृष्णार्जुनांचा हा झाला संवाद अद्भुत. थोरांचा ऐकिला तो मी नाचवी रोम रोम जो. हे ऐकून माझ्या अंगावरचे केस नाचायला लागले. हं? रोमांचित संजय म्हणत, संवाद तो अति अद्भुत. कृष्ण अर्जुन जे बोलिले ते महाराज मी ऐकले. वृत्तपत्रामध्ये म्हणतात, मिळाला ही संवाद हा ऐकण्याला, जसा अर्जुना वासुदेवात झाला. तया ऐकुनी केस माझे चिताठ, उभे जाहले हो तसे मी कृतार्थ. माझ्या अंगावरचे केस आता उभे झालेत, हे सगळं कृष्णार्जुनांचा संवाद ऐकून. इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः संवादमिमम श्रौषम् अद्भुतम रोमहर्षणम्. संजय म्हणाला, महात्मा अर्जुन आणि वासुदेव यांचा हा अद्भुत आणि रोमहर्षक म्हणजे शरीरावर रोमांच उभे राहतील इतका हर्ष देणारा संवाद मी ऐकला. मग म्हणे, पै कुरु राजा, ऐसा बंधुपुत्र तो तुझा, बोलिला ते अधोक्षजा गोड झाले. मग संजय धृतराष्ट्राला म्हणाला की ह्याप्रमाणे तुझ्या भावाचा मुलगा अर्जुन बोलला. हा, संजय सांगतात धृतराष्ट्राला की तुझा भाऊ कोण? पंडू. त्या पंडूचा मुलगा अर्जुन काय बोलला ते श्रीकृष्णाला गोड वाटलं. अगा पूर्वापार सागर, यया नामसीची सिनार, येर आघवे ते नीर एक जैसे. अहो महाराज, पूर्व समुद्र आणि पश्चिम समुद्र ह्या नावाचाच काय तो वेगळेपणा आहे, पण बाकी सर्व पाणी जसं एकच आहे. पूर्व समुद्र आणि पश्चिम समुद्र या दोन गोष्टी वेगळ्या आहेत का? तुम्ही मला सांगा बरं. तुम्ही भारताच्या नकाशाचा जर विचार केला तर पूर्वेकडे बंगालची खाडी आहे, आणि पश्चिमेकडे अरबी समुद्र आहे, आणि दक्षिणेकडे हिंदवी महासागर आहे. बे ऑफ बेंगॉल, अरेबियन सी आणि इंडियन ओशन. म्हणायला नावं वेगळी आहेत, परंतु सगळं पाणी एकच आहे ना. नाही, वेगळं थोडीच आहे. तैसा श्रीकृष्ण पार्थ ऐसे, हे अंगाची पासी देसे, मग संवादी जी नसे काहीची भेदू. त्याप्रमाणे श्रीकृष्ण आणि अर्जुन हे म्हणजे असा भेद त्यांच्या देहासंबंधानेच दिसतं.
मग महाराज संवादाच्या ठिकाणी त्यांच्या काहीच भेद राहत नाही. पै दर्पणाहुनी चोखे दोन्ही होती सन्मुखे, तेथ येरी येर देखे आपण पे जैसे. आरशापेक्षा स्वच्छ असे दोन पदार्थ जर एकमेकांसमोर आले तर एकमेक जसे एकमेकांमध्ये आपण आपल्याला पाहतात. तैसा देवेसी पंडुसुतू आपण पे देवी देखतू, पांडवेसी देखे अनंतू आपण पे पार्थी. त्याप्रमाणे देवासह अर्जुन आपल्याला देवाच्या ठिकाणी पाहत होता आणि श्रीकृष्ण आपल्याला अर्जुनासह अर्जुनाच्या ठिकाणी पाहत होता. तर तुम्ही विचार करा की समजा एक आरसा आणि दुसरा आरसा एकमेकांच्या समोर जर राहिले तर काय दिसेल? दोघांनाही एकमेकांमध्ये आपण स्वतः दिसू ना. आरशासमोर आरसा, किती आरसे असतील? समजा आपण दोन आरशांच्या मध्ये उभे राहिलो आपण, तर आपल्याला किती प्रतिबिंब दिसतील? टू पॅरलल मिरर्स अँड वी स्टँड बिटवीन देम. हाऊ मेनी रिफ्लेक्शन्स विल वी सी? आहे काय उत्तर? इन्फिनिट. त्याला काही अंतच नाही आहे. आणि ते एकरूपच आहेत. देव देवो भक्ता लागी, जिये विवरुनी देखे अंगी, येरू तियेचेही भागी दोन्ही देखे. श्रीकृष्ण ज्या ब्रह्मस्वरूपात देव आणि भक्तांकरता अवकाश पाहत होते, अर्जुनही त्याच ब्रह्मस्वरूपात आपल्याला आणि देवाला अशा दोघांना अवकाश पाहत होता. दोघे एकरूपच होते. आणिक काहीच नाही म्हणून करीती काही, दोघे एकपणे पाही नांदताती. आणखी त्या दोघांशिवाय काहीच नाही म्हणून काय करतील? दोघे एकपणाने नांदत आहेत पहा. आता भेदू जरी मोडे तरी प्रश्नोत्तर का घडे, ना भेदूची तरी जोडे संवाद सुख का. आता भेद नाहीसा झाला तर प्रश्नोत्तर कसं घडेल, अथवा भेदच जर नाही तर संवाद सुख कसं प्राप्त होईल. ऐसे बोलता दुजेपणे संवादी द्वैत गिळणे, ते ऐकिले बोलणे दोघांचे मिया. असे द्वैतपणाने बोलत असता संवादाने द्वैताचा ग्रास करणारे असं जे दोघांचं बोलणं ते मी ऐकलं, असं संजय म्हणाला. द्वैतपणाने बोलत असताना संवादाने द्वैताचा ग्रास करणार, म्हणजे बोलत जरी होते तरी सुद्धा त्याच्यामुळे त्या द्वैताचा नाश झाला, त्याचा ग्रास झाला. म्हणजे काय? द्वैत गिळलं अद्वैताने असं. उठुनी दोन्ही आरसे वोडविलिया सरिसे, कोण कोणा पाहत असे कल्पा वेपा. दोन आरसे स्वच्छ करून एकमेकांपुढे ठेवले असता कोणता आरसा कोणत्या आरशाला पाहतो म्हणून कल्पना करावी. का दीपा सन्मुखू ठेवलिया दीपकू, कोण कोणा आर्थिकू कोण जाणे. अथवा एका दिव्यासमोर दुसरा दिवा ठेवला असता कोणाचा कोणाला उपयोग आहे हे कोणी जाणावं. तुम्ही बघा की मीच समजा दिवा असेल तर माझ्यामुळे आजूबाजूचा परिसर प्रकाशतो ना. सो इमॅजिन आय एम द लाईट, सो आय विल इल्युमिन एव्हरीथिंग अराउंड मी, राईट. तर माझ्यासमोर समजा दुसरा दिवा आला तर त्या दुसऱ्या दिव्याचा मला उपयोग होतोय की माझा त्याला उपयोग होतोय? कोणामुळे काय दिसतंय? किंवा दीपक जो आहे तो स्वतः स्वप्रकाशित आहे ना. तर स्वप्रकाशित दिव्याला बघण्यासाठी दुसऱ्या दिव्याची गरज नाहीये. विचार करा तुम्ही. दिव्यामुळे आपण इतर गोष्टींवर प्रकाश टाकू शकतो, परंतु त्या दिव्याला प्रकाशित करण्यासाठी दुसऱ्या दिव्याची गरज आहे का? नाही, कारण की तो स्वयंप्रकाशित आहे. मग त्याला दुसऱ्या दिव्याची गरजच नाहीये. नाना अर्का पुढे अर्कू, उदयलिया आणिकू, कोण म्हणे प्रकाशकू प्रकाश्य कवण. अथवा एका सूर्यापुढे दुसरा सूर्य उगवला तर प्रकाशक कोण आणि प्रकाश्य कोण हे कोणी सांगावं? कोणी कोणावर उजेड पाडणार आहे? नाहीच पडू शकत. हे निर्धारू जाता पुढे निर्धारासी ठक पडे, ते दोघे जाले एवढे संवादे सरिसे. ह्याचा पक्का निश्चय करायला गेलं तर निश्चय कुंठित होतो. ते दोघे म्हणजे कृष्णार्जुन संवादाने इतके सारखे झाले. जी मिळता दोन्ही उदके, माझी लवण वारू ठाके, की तयासी ही निमिखे तेची होय. संजय म्हणतो, महाराज पाण्याचे दोन ओघ मिळत असताना त्या दोन ओघांना मिळण्याचं थांबवण्याकरता जर मध्ये मीठ उभं राहिलं तर मधल्या मिठाचं एका निमिषात पाणीच होईल.
तुम्ही विचार करा की दोन बाजूंनी दोन ओघ येत आहेत पाण्याचे. हं? तर त्याच्यामध्ये त्यांना समजा मिसळण्यापासून थांबवण्यासाठी समजा तुम्ही दगड टाकला किंवा बांध बांधला तर ते मिळणार नाही. परंतु त्या बांधाचं मटेरियल ऑफ कन्स्ट्रक्शन समजा मीठ असलं, सॉल्ट, सोडियम क्लोराईड, तर काय होईल? ते त्या दोन ओघांना मिळण्यापासून थांबवू शकेल का? ते मीठ त्याच्यामध्ये विरघळून जाईल. सो सॉल्ट विल नॉट बी एबल टू सेपरेट टू डिफरंट स्ट्रीम्स ऑफ वॉटर. तैसे श्रीकृष्ण आणि अर्जुन दोन्ही संवादले ते मनी, धरिता मजही वाणी तेची होतसे. त्याप्रमाणे श्रीकृष्ण आणि अर्जुन हे दोघे जे बोलले, त्यांच्या त्या बोलण्याचा मी मनात विचार करत असताना मलाही म्हणजे माझाही तोच प्रकार झालाय की माझं जे म्हणजे मी जो मिठासारखा होता तो मी पण विरघळला होता. ऐसे म्हणे ना मोटके, तव हिरोनी सात्विके, आठव नेला नेणोके संजय पणाचा. असं संजय थोडस म्हणतो ना, म्हणतो तोच अष्टसात्विक भावानी त्याचा संजयपणाचा आठव म्हणजे मी संजय ही देहस्मृती हरण करून कुठे नेला ते कळेना. म्हणजे संजयाची सुद्धा देहबुद्धी नाहीशी झाली. रोमांच जव फरके, तव तव अंग सुरके, स्तंभ स्वेदांते जिंके एकला कंपू. जसजसे अंगावर रोमांच उभे राहत होते तस तसे शरीर संकोचित होत होते आणि एकटा कंप स्तंभ व स्वेद यांना जिंकित होता. म्हणजे आपल्या शरीराचा संकोच होत आहे, म्हणजे शरीर छोटं छोटं होत आहे. शरीरामधला कंप म्हणजे व्हायब्रेशन, स्तंभ आणि स्वेद. स्तंभ म्हणजे टू होल्ड आणि स्वेद म्हणजे घाम. रोमांच जे होतं ना, ते रोमांच ह्या सगळ्यांना ओव्हरपॉवर करत होतं. अद्वयानंद स्पर्शे दिठी रसमय जाली असे, ते अश्रू नव्हती जैसे द्रव त्वची. अद्वयानंदाच्या स्पर्शाने दृष्टी जलमय झाली, म्हणजे डोळे डबडबून पाण्याने भरले. ते अश्रू नव्हते तर जसं डोळ्यांना प्रेम पाझरच फुटले होते. हे अश्रू नसून प्रेमाचा पाझर होता. नेणो काय न मायपोटी, नेणो काय गुंफे कंठी, वागरथा पडत मिठी उससा चिया. पोटात काय मावत नव्हतं कुणास माहीत, गळ्यात काय अडकत होतं हे माहीत नाही, पण हुंदक्यामुळे वाचा उमटण्याचं बंद पडलं होतं. म्हणजे मला सुद्धा त्या अद्वैताचा बोध झाला आणि माझ्या कंठातून शब्द फुटत नव्हता. किंबहुना सात्विका आठा, चाचरू मांडता उमेठा, संजयो जालासे चोहटा संवाद सुखाचा. फार काय सांगावं, अष्टसात्विक भावांच्या योगाने अतिशय बोबडी वळली असता संजय हा कृष्णार्जुनाच्या संवाद सुखाचा चव्हाटा झाला. म्हणजे संजयानी ह्या दोघांमधला जो संवाद होता तो धृतराष्ट्राला सांगितला आणि तो ऐकला सुद्धा ना. म्हणजे संजयनी हे सगळं ऐकलं. संजय हा कृष्णार्जुनांच्या संवाद सुखाचा चव्हाटा झाला. आता चव्हाटा चव्हाट्यावर समजा काहीतरी होत असेल तर ते सगळ्यांना दिसतं ना. तर काय झालं की संवाद फक्त कृष्णामध्ये आणि अर्जुनामध्ये होत होता, परंतु संजयामुळे किंवा संजयने हे धृतराष्ट्राला सांगितलं त्याच्यामुळे त्या संवादाचा चव्हाटा झाला. संजय हा चव्हाटा झाला. म्हणजे संजयच्या मार्फत आपल्याला हा सगळा संवाद कळला किंवा धृतराष्ट्राला कळला. तया सुखाची ऐसी जाती, जे आपणची धरी शांती, मग पुढती देहस्मृती लाधली तेणे. त्या सुखाची जात अशी आहे की ते आपण होऊन शांती धरतं, म्हणजे त्याचा वेग आपोआप कमी होतो. मग पुन्हा त्या योगाने संजयाला देहस्मृती मिळाली. तर हे सगळं झाल्यानंतर पुन्हा संजय ही केम बॅक इन टू द्वैत. त्याला सुद्धा तो बोध झाला अद्वैताचा. तर ह्या श्लोकाबद्दल कोणाला काही बोलायचंय? 74 वॉज इट? 74वा श्लोक आत्ता आपण बघितला. श्रीकृष्णाने काय सांगितलं संस्कृतमध्ये, मग विनोबांनी त्याचं ट्रान्सलेशन केलं मराठीमध्ये. आपले बंधू किशोर कुलकर्णी आहेत, त्यांनी ट्रान्सलेशन केलं आणि ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं आपल्याला या श्लोकाबद्दल. पहिल्यांदा काय सांगितलं अर्जुनाला?
अर्जुनाने कृष्णाला सांगितलं की माझा मोह पूर्णपणे नष्ट झाला. आता मला मी कोण आहे ते आठवलं. नाव आय एम डन. आय एम गोइंग टू डू ओनली व्हॉट यू टेल मी. आणि संजय सुद्धा हे सगळं बघता बघता रोमहर्षित झाला. म्हणजे त्याच्या अंगावरचे केस सगळे गुजबम्प्स आले. मला पण आले आता हे सगळं ऐकता ऐकता. अशा प्रकारे ही गीतेची कथा आता ऑलमोस्ट संपत आलेली आहे. हं? 4 श्लोक उरलेत अजून. त्यामुळे पुढच्या वेळेस बघू, समजा घेता आले तर, नाही तर आणखीन एखाद दोन जेवढे लागतील तेवढे. कारण की याच्यानंतर सगळ्यात शेवटी पसायदान म्हणणार आहेत ना ज्ञानदेव महाराज. सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. तर ते आपण सगळं शिकणार आहे. ठीक आहे. आत्तापर्यंत थांबायचं ते. ह्याच्याबद्दल जर कोणाला काही बोलायचं असेल तर 1-2 मिनिट आहेत आपल्याकडे अजून. एनिथिंग? ऍक्च्युली एक मिनिट. हा. युअर नेटवर्क बँडविड्थ इज लो. आता ऐकू येते का? हा, बोला. आपण सगळ्यांनाच समाज अद्वैतामध्ये का नाही ठेवत? म्हणजे मग हे समाजाला हे माहिती असेलच. त्यांनी असा समाज का नाही आखला की पूर्वजांनी पूर्वीच्या लोकांनी, की समाजाला तुम्ही या अद्वैतामध्येच ठेवलं असतं तर मग सगळ्यांनाच मोक्ष मिळाला असता. खरं आहे. एवढा खटाटोप करायची सगळ्यांना काय मोक्ष गरज? मिळू शकतो. सगळ्यांना मोक्ष मिळू शकतो आणि म्हणजे सगळेजण अद्वैतामध्ये राहू शकतात. आपला परंतु उद्देश जर मोक्षच जर असेल, की द्वैताला इग्नोरच करायचं असेल, तर मग एवढी उठाठेव करायची गरजच नव्हती ना मग. आहे नो. कशाला खरं एवढं आहे. डोकेफोड दिस इज केली अ मग? गुड थिंग. म्हणजे की सगळ्यांना समजा अद्वैतामध्येच राहता आलं असतं किंवा भगवंतानी समजा सगळा समाज अद्वैतमय केला असता तर मग भगवंतांनी एक्साइटमेंट नसती नाही, राहिली ना. आपल्या लोकांनीच तसं. अच्छा. आता पहा की समजा यू कॅन गो ऑन म्यूट. आय टेल मग यू अ सगळ्यांना स्मॉल स्टोरी. स्वर्ग नाही म्हणजे मग एक आपण देवाच्या बाजूला बसलो असतो आणि मग हा, देवा आता सांग बघू, आता वर्कबुक मध्ये काय लिहायचं आता, असं झालं असतं ना मग. आय नो. तर सांगतो ना त्याची गोष्ट सांगतो. ही कसं आहे बा, आपण गमतीशीर विचारलं गोष्ट असतं की आमचे देवा आता गुरुजी काजू सांगतात खाऊ ते का, सांगतो बदाम तुला. खाऊ का, मनुका खाऊ? मग देव म्हणाला असता, हा आज बदाम खा, उद्या मनुका खा, परवा काजू खा. नाही नाही नाही, तुला जर पचत असेल तरच खा, नाही तर नको खाऊ. तर असं आहे, हे असं पहा ते. की आल टेल यू अ स्मॉल स्टोरी बिफोर वी स्टॉप हिअर. यू कॅन गो ऑन म्यूट नाव. कसं आहे पहा की आमचे गुरुजी आम्हाला एक गोष्ट सांगतात की एका मुलाचं एका मुलीवर प्रेम असतं. आणि मग तो तिच्या आई वडिलांकडे जातो आणि त्यांना म्हणतो की तुमच्या मुलीशी माझी लग्न करण्याची इच्छा आहे. तर तिचे आई वडील म्हणतात की हा मस्त, व्हेरी गुड, ठीक आहे, छान, मस्त. त्यांचं लग्न लावून देतात आणि दे दे लिव्ह हॅपली एव्हर आफ्टर. तर ही एक स्टोरी झाली. तर दुसरी एक स्टोरी ज्याच्यामध्ये कसं की ही मुलगी एका बागेमधनं फिरत चाललेली आहे. मग तिच्या मागे कोणीतरी गुंडे लागतात आणि मग हा जो मुलगा आहे तो त्या गुंड्यांशी फायटिंग करतो डिशूम डिशूम. आणि मग त्याला इथे कुठेतरी लागतं आणि मग ती तिच्या कुर्त्याचा एक छोटासा तुकडा फाडते आणि मग त्यांनी असं बांधून बिंधून देते आणि मग ते सगळं करून शेवटी त्या मुलीचं त्या मुलावर प्रेम होतं. मग जेव्हा तो मुलगा त्या मुलीच्या आईवडिलांकडे तिचा हात मागायला जातो तेव्हा ते आईवडील म्हणतात की बिलकुल नाही होगा, मेरी लाश पर से तुम्हें गुजरना पडेगा. कारण की तुम्ही दोघे वेगवेगळ्या जातीचे आहात किंवा काय व्हॉटेव्हर. मग त्याच्यानंतर ही सगळी अशी स्टोरी होत 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 शेवटी मध्ये सगळेजण रिकन्साईल होतात आणि मग शेवटी त्यांचं लग्न होतं. तर ही पहिली स्टोरी जास्त इंटरेस्टिंग आहे की दुसरी स्टोरी जास्त इंटरेस्टिंग आहे? कुठला सिनेमा चालेल? पहिला सिनेमा चालेल की दुसरा सिनेमा चालेल? तर अशा दुसरा. प्रकारे हा एक्साइटमेंट वाला जो सिनेमा आहे ना तो जास्त चालतो. अच्छा. त्यामुळे ही सगळी भगवंताची लीला आहे. आता हे जे सध्या सुरू आहे ना जगामध्ये, कसं असतं बघ की व्यावहारिक जगामध्ये ज्या गोष्टी घडतात त्या सगळ्या गोष्टी याच्या आधी जे जे काही घडून गेलेलं असेल त्याचा परिणाम असतो. सो द करंट सिच्युएशन इन द वर्ल्ड इज द नेट रिझल्ट ऑफ व्हॉट एव्हर हॅज हॅपन्ड इन द पास्ट. इट्स लाईक अ चेस गेम. म्हणजे चेसमध्ये आत्ता जे तुम्हाला दिसतंय बोर्डावर गेम,
आत्ता ह्याच्या आधी ज्या ज्या चाली चालल्या गेल्या असतील त्यानुसार आत्ताचा खेळ दिसतो तुम्हाला. तो जगातली आत्ताची जी समाजाची आत्ताची जी परिस्थिती आहे ती याच्या आधी जे जे काही घडलेलं असेल त्याचा परिणाम आहे. आणि हम्म. व्यावहारिक जगामध्ये हे असंच होत राहणार आहे नेहमीच. तर जर सगळेजण आपण अद्वैतामध्ये राहिलो तर अशा प्रकारचा आपल्याला देखावा दिसणार नाही. परंतु जर दुःख नसलं तर मग आपल्याला सुखाची किंमत नाही कळणार असं आहे. हम्म. त्यामुळे सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी व्यावहारिक जगामध्ये आवश्यक आहेत. जर दुःख नसेल तर तुम्हाला सुखाबद्दल काही किंमतच नाही राहणार. इफ एव्हरीथिंग इज गोइंग वेल, मग देन व्हॉट विल हॅपन, यू विल बिकम एक्स्ट्रावॅगंट. मग तुम्ही वाया जाल. मग तुम्ही कधी बघा की एखादा जो श्रीमंत मनुष्य असतो तो खूप मेहनत करून श्रीमंत होतो. त्याच्या मुलांनी त्याचे कष्ट बघितलेले असतात त्यामुळे ते मुलं बरे बरेच असतात. परंतु जो नातू असतो त्यांनी काही त्याचे कष्ट बघितलेले नसतात. तो नातू बरोबर त्याला बुडवतो. आपल्या इथे बघा ना की कसं मोठ्या मोठ्या बिझनेस हाऊसेसमध्ये होतं किंवा राजकारणात तर होतं की पहिली हो. जनरेशन खूप मेहनतीने सगळं तयार करते, बांधते, बिल्ड करते आणि नंतर म्हणजे तिसरी जनरेशन येते, चौथी जनरेशन तर बिलकुल सत्यानाशच करून टाकते पूर्ण. न मैं पार्टी चलाऊंगा ना मैं किसी को चलाने दूंगा असं करतात ते. असं आहे. तर या नोटवर आपण इथे थांबू आज आणि मग पुढच्या वेळेस पुन्हा येऊ पुढचे 4 श्लोक बघायला. हा. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.